नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तुमचा पुढचा भाग सुरू करणार आहोत. इथे एक महत्त्वाचे मुद्दे गाळलेले आहेत बघा, भरपूर असे. तुम्हाला सुद्धा मी चेक करायला सांगते. मी जसं चेक करते तसं तुम्ही सुद्धा PDF मध्ये चेक करा. मी जे सांगते ते बरोबर आहे का बघा. आता हा 65 आय थिंक 64 पान नंबरवरचा हा प्राणी वर्गीकरणाची नवीन पद्धत हा भाग पूर्णपणे गाळलेला आहे ह्या पानावरचा. त्याचप्रमाणे निरीक्षण करा आणि 66 पान नंबरवरचं देताना 65 ते 66 असं सांगून आत्तापर्यंत आपण अभ्यासलेल्या रचनात्मक पासून ह्या दुसऱ्या पानावरच्या उदाहरणार्थ वलयी प्राणी संघातील गांडूळ इथेपर्यंत हा भाग काढून टाकलेला आहे. आता त्याचंच एक छोटंसं हे इथे सृष्टी शरीर संघटन दिलेलं आहे. आता आपल्याला बघायचं आहे तो रंध्रीय प्राणी संघापासून. बघा, मी जे जे भाग सांगितले तिथे टिक करा. एकदा PDF ओपन करा, व्यवस्थित चेक करा मी जे सांगते ते बरोबर आहे ना हे तुम्ही पण. त्यात तुम्हाला काही शंका वाटली तर मला नक्की विचारा. बघा, आता रंध्रीय प्राणी संघ हा आपल्याला भाग बघायचा आहे. हे सर्वात साध्या प्रकारची शरीररचना असलेले प्राणी असून त्यांना स्पंज म्हणतात. त्यांच्या शरीरावर असंख्य छिद्र असतात. त्या छिद्रांना ऑस्टिया किंवा ऑस्क्युला म्हणतात. बघा, शेजारी दाखवलेला आहे, स्पॉन्जिला दाखवलेला आहे. उदाहरणं त्यांनी दिलेले आहेत आपल्याला. यांची शरीररचना अतिशय साध्या प्रकारची असते आणि त्यांना आपण स्पंज असं म्हणतो. त्यांच्या शरीरावर अनेक छिद्रे असतात आणि त्या छिद्रांना ऑस्टिया किंवा ऑस्क्युला असं म्हटलं जातं. 2 नंबर बघा, हे जलवासी प्राणी असून त्यातील बहुतेक समुद्रात तर काही गोड्या पाण्यात आढळतात. आता हे राहतात कुठे, तर काही असतात ते समुद्रात असतात तर काही गोड्या पाण्यात असतात. बहुतेक सर्व प्राण्यांचे शरीर हे असममित असते. बघा, आता काय असते, सर्व प्राण्यांचे जे शरीर असते ते असममित असते आणि या प्राण्यांच्या शरीरामध्ये वैशिष्ट्यपूर्ण अशा कॉलर पेशी असतात. त्यांच्या मदतीने हे प्राणी शरीरामध्ये पाण्याला प्रवाहित करतात. बघा, हे एक महत्त्वाची गोष्ट आहे की या प्राण्यांच्या शरीरामध्ये कॉलर पेशी असतात ज्यांच्या मदतीने पाण्याला ते प्रवाहित करत असतात. हे प्राणी आधारत्रीशी संलग्न असल्याने त्यांच्यात प्रचलन होत नाही, म्हणून त्यांना स्थानबद्ध प्राणी असे म्हणतात. आणि त्याचबरोबर आपण 6वा पण मुद्दा बघूया. बघा, ह्यांच्या स्पंज सारख्या शरीरास कंटिकांचा शुकिकांचा किंवा स्पॉन्जिनचा तंतूचा आधार असतो. कंटिका कॅल्शियम कार्बोनेट किंवा सिलिकाच्या बनलेल्या असतात. आता स्पंजासारखं ह्यांचं शरीर आहे, म्हणजे एकदम मऊ असणार आहे. त्या शरीरास कंटिकांचा किंवा त्याचबरोबर शुकिकांचा असं आपल्याला सांगितलेलं आहे बघा, किंवा स्पॉन्जिनच्या तंतू असतात आणि त्यांना आधार असतो. कंटिका जी असते ती कॅल्शियम कार्बोनेट किंवा सिलिकाच्या बनलेल्या असतात. ह्यांच्या शरीरात घेतल्या गेलेल्या पाण्यातील लहान सजीव व पोषक द्रव्यांचे ते भक्षण करतात. आता शरीरात जे पाणी घेतलं जातं त्यांचं ते काय करत असतात, ते भक्षण करत असतात. आणि ऑस्टिया नावाच्या छिद्राद्वारे पाणी शरीरात घेतले जाते आणि ऑस्क्युला नावाच्या छिद्राद्वारे ते बाहेर सोडले जाते. बघा, ऑस्टिया नावाच्या छिद्रातून पाणी आत घेतले जाते आणि त्याचबरोबर काय सांगितले, ऑस्क्युला यापासून ते बाहेर सोडले जाते. हे लक्षात ठेवायचं. त्यांचे प्रजनन मुकुलायन या अलैंगिक पद्धतीने किंवा लैंगिक पद्धतीने होते. याचबरोबर यांना मोठ्या प्रमाणात पुनरुद्भवन क्षमता असते. बघा, काय सांगितलेलं आहे, यांचं जे ही गोष्ट लक्षात ठेवायची की यांचं जे काय आहे, प्रजनन जे आहे ते मुकुलायन ही एक अलैंगिक पद्धत आहे यानं किंवा लैंगिक पद्धतीने होतं. आता उदाहरणे कोणकोणती येत आहेत, तर सायकॉन एक आहे, त्याचबरोबर युस्पॉन्जिया एक आहे, म्हणजे आंघोळीचा स्पंज जो आपण म्हणतो. त्याचबरोबर हायालोनिया एक आहे, त्याचबरोबर युप्लेक्टेला आहे. ठीक आहे, बघा ही एवढी याची उदाहरणे आहेत. आता जे दुसरं बघायचं आहे ते बघा, सिलेंटेराटा किंवा निडारिया प्राणी संघ. आता हा काय आहे बघा, नावं थोडी वेगळी आहेत तरी बघा, या प्राण्यांच्या शरीराचा आकार दंडाकृती किंवा छत्रीच्या आकारासारखा असतो. दंडाकृती शरीर असेल तर बहुषुडंक आणि छत्रीच्या आकाराचे शरीर असेल तर छत्रिक असे म्हणतात. बघा, काय सांगितलेलं आहे की या प्राण्यांच्या शरीराचा आकार जो असतो तो दंडाकृती असतो किंवा छत्रीसारखा आपल्याला इथे दाखवलेला आहे बघा. आणि काय सांगितलेलं आहे की या छत्रीच्या आकाराचे शरीर असेल तर त्याला छत्रिक
असं म्हटलं जातं. हे बहुतेक समुद्रात आढळतात, तर काही मोजकेच असतात ते गोड्या पाण्यात आढळतात. यांचे शरीर अरीय, सममित, द्विस्तरीय असते. यांच्या मुखामध्ये दंशपेशीयुक्त शुंडके असतात. शुंडकांचा उपयोग भक्ष्य पकडण्यासाठी होतो, तर दंशपेशी भक्ष्याच्या शरीरात विषाचे अंतक्षेपण करतात. त्यांच्या संरक्षणासाठी उपयोग होतो. बघा काय सांगितलेलं आहे मग यामध्ये, की हे समुद्रात आढळतात किंवा मोजकेच असे आहेत जे गोड्या पाण्यात किंवा जास्तीत जास्त ते समुद्रात आढळतात. यांचे शरीर हे अरीय, सममित किंवा द्विस्तरीय आहे आणि त्याचबरोबर यांच्या मुखामध्ये काय आहे, दंशपेशीयुक्त शुंडके असतात. मग ह्या शुंडकांचा उपयोग ते भक्ष्य पकडण्यासाठी होतो, तर या दंशपेशी असतात त्या भक्ष्यांच्या शरीरात विषाचे अंतक्षेपण करतात, म्हणजे शरीरात विष सोडतात आणि स्वतःचा भक्षण त्याचे करतात आणि त्याचबरोबर संरक्षणासाठी सुद्धा वापर करतात. आता ह्याची उदाहरणं काय आहेत, जलव्याल एक आहे, सी ॲनिमोन आहे म्हणजे समुद्र फूल जे असतं, पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर म्हणजे फायसेलिया आहे, जेलीफिश, प्रवाळ इत्यादी याची उदाहरणं आहेत. आता पान नंबर 68 वरचा बघ किती भाग कमी केला आहे हे आपण बघूया. आता 1-2च मिनिटं मी पाहते. बघा माहिती आहे का तुम्हाला, हा एक भाग कमी केलेला आहे आणि ऐकावे ते नवलच हा एक भाग कमी केलेला आहे. मग बघा चपट्या कृमींचा जो संघ आहे, यांचे शरीर सडपातळ आणि पानासारखे किंवा पट्टीसारखे चपटे असते, म्हणून यांना चपट्या कृमी असं म्हणतात. बघा इथे उदाहरण आपल्याला आकृतीत दिसतंय की यांचं शरीर सडपातळ आहे, पानासारखं किंवा अगदी चपटे आहे, म्हणून यांना चपटे कृमी म्हणतात. बहुतेक प्राणी अंतपर्जीवी असतात. बघा दुसऱ्यावर जगणारे असतात, परंतु बहुतेक प्राणी हे अंतपर्जीवी असतात आणि परंतु काही थोडे स्वतंत्र राहणारे अंतपर्जीवी, मी वेगळा अर्थ सांगितला, ते दुसऱ्या प्राण्याच्या शरीरात राहून जगतात, त्यांना आपण अंतपर्जीवी म्हणतो. परंतु काही असे असतात जे स्वतंत्र पाण्यात आढळतात. यांचे शरीर देहगुणाहीन किंवा द्विपार्श्व सममित असते. हे प्राणी त्रिस्तरीय असतात. त्यांचे शरीर बहर्जन स्तर, मध्यजन स्तर व अंतस्तर अशा 3 जनन स्तरांपासून बनलेले असते. हे प्राणी उभयलिंगी असतात, म्हणजेच एकाच प्राण्याच्या शरीरात नर व मादी या दोन्ही प्रजनन संस्था असतात. बघा महत्त्वाच्या गोष्टी अशा आहेत इथे की बहुतेक प्राणी अंतर्परजीवी असतात. हे प्राणी त्रिस्तरीय असतात. मग कुठले स्तर आहेत, तर बहिर्जन स्तर एक आहे, मध्यजन स्तर, अंतस्तर. बहिर्जन स्तर म्हणजे बाहेरचा, मध्यस्तर म्हणजे मध्यजन स्तर म्हणजे मधला आणि अंतस्तर म्हणजे बाहेरचा. ओके, आता याची उदाहरणं काय आहेत, प्लॅनेरिया एक आहेत, लिव्हर फ्ल्यूक आहे, पट्टकृमी एक आहे. ठीक आहे. आता गोलाकृमी प्राणीसंघ जो आहे तो बघा इथं उदाहरण आपल्याला इथे दाखवलेलं आहे. गोलकृमी या प्राण्यांचे शरीर लांबट बारीक धाग्यासारखे किंवा दंडगोलाकार असते, म्हणून त्याला गोलकृमी म्हणतात. बघा प्रत्येक गोष्टीला जेव्हा नाव दिलं जातं त्याच्या मागे काही ना काहीतरी उद्देश असतो. मग ह्या ज्या प्राण्यांना नाव दिलं गेलं गोलकृमी प्राणीसंघ, तर का त्यांचं शरीर लांबट आहे, बारीक धाग्यासारखे आहेत म्हणून. हे प्राणी स्वतंत्र राहणारे किंवा अंतपर्जीवी असतात. स्वतंत्र राहणारे प्राणी हे जलवासी किंवा भूचर असू शकतात. आता प्राणी स्वतंत्र राहणारे असतात किंवा अंतपर्जीवी सुद्धा असू शकतात. यांचे शरीर त्रिस्तरीय आहे. त्यांच्या शरीरात आभासी देहगुहा असते. म्हणजे बघा ही मधी जी दाखवलेली आहे मधला भाग, आभासी देहगुहा असं म्हणू शकतो. ह्या कृमींचे शरीर अखंडित असून त्यांच्या भोवती भक्कम उपचर्म असते. हे प्राणी एकलिंगी असतात. बघा हे प्राणी जे आहेत हे एकलिंगी असतात आणि याचे उदाहरणं आहेत पोटातील जंत जे असतात ते, हत्तीपाय रोगाचा जो जंत असतो तो, आणि डोळ्यातील जंत. ठीक आहे, सगळे जंत येतात ह्याच्यामध्ये थोडक्यात. आता बघा अजून आपले किती राहिलेले आहेत, तर भरपूर आहेत अजून. आपण बघूया पुढचे 2 अजून. 69 पानावरचे किती भाग कमी झालाय आपण बघूया आता. 1-2च मिनिटं मी पाहते. इंटरनेट माझा मित्र आणि माहिती मिळवा. बघा हा जो आहे इंटरनेट माझा मित्र हा एक भाग आणि माहिती मिळवा. मग आता आपण बघायचं आहे वलई प्राणी संघ. हे प्राणी लांबट दंडाकृती असून त्यांच्या कायखंड खंडीभवन आढळते, म्हणून त्यांना खंडीगत कृमी म्हणतात. बहुतेक प्राणी स्वतंत्र राहणारे असतात. बघा हे प्राणी लांबट असतात, कायखंड खंडीभवन यांच्यात आढळतं, म्हणून त्यांना खंडीभूत कृमी असं म्हणतात. म्हणजे हे जे
पट्टे दिसत आहेत त्यांच्या शरीरावर, बरोबर आहे का? हे खंडीभवन असं त्याला म्हटलं जातंय. बहुतेक प्राणी स्वतंत्र राहणारे असतात, परंतु काही बाह्य परजीवी असतात. स्वतंत्र राहणारे समुद्रीय किंवा गोड्या पाण्यात आढळतात आहेत आणि त्याचप्रमाणे भूचर सुद्धा असू शकतात. हे प्राणी बघा त्रिस्तरी आहेत, द्विपार्श्व सममित आहेत आणि सत्य देह गुहा युक्त आहेत. ह्या प्राण्यांचं जे प्रचलन होण्यासाठी दृढरोम किंवा परापद किंवा चूषक यांसारखे अवयव असतात. बघा, प्रचलन होण्यासाठी काय आहे, तर दृढरोम आहे, परापाद आहे, चूषक आहे. ओके, बघा ह्यांच्या सर्वांगाभोवती विशिष्ट उपचर्म असते. हे प्राणी उभयलिंगी किंवा एकलिंगी असतात. बघा, ह्या सगळ्याचा तुम्ही अभ्यास करता असताना तुम्ही तुलनात्मक अभ्यास करा. काही गोष्टी अशा आहेत ज्या काय होत आहेत, सगळीकडे सारख्याच आहेत असं आहे का, नाही. काही गोष्टींमध्ये बघा वेगळे पण जाणवते. वलई प्राणी संघांमध्ये उभयलिंगी आहे, तर दुसरीकडे कुठेतरी वर आपण जे बघितलं हे प्राणी जे आहेत गोलकृमीचे संघातील हे एकलिंगी प्राणी आहेत, बरोबर आहे का? म्हणजे हे छोटे छोटे पॉइंट तुम्ही लक्षात ठेवू शकता. संधिपात प्राणी संघ आता बघा कोणता आहे. या प्राण्यांना छोट्या छोट्या तुकड्यांनी तयार झालेली उपांगी असतात, म्हणून यांना संधिपात प्राणी म्हणतात. बघा, छोट्या छोट्या तुकड्यांनी हे तयार झालेले आहेत असं वाटतं आणि झालेली उपांगी असतात त्यांना, म्हणून आपण त्यांना संधिपात प्राणी म्हणतो. पृथ्वीवर या संघातील प्राण्यांची संख्या सर्वात जास्त आहे, म्हणून संधिपात प्राणी संघ हा प्राण्यातील सर्वात मोठा आणि जीवन संघर्षात सर्व प्रकारे यशस्वी झालेला प्राणी संघ आहे. बघा, हा प्रश्न हे रिकाम्या जागेला विचारलं जाऊ शकतं की संधिपात प्राणीसंघ डॉट 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 प्राणीसंघ सर्वात मोठा आहे, तर संधिपात प्राणीसंघ हे प्राणी खोल महासागर तसेच सर्वात उंच पर्वत शिखर अशा प्रकारे अधिवासात आढळतात. या प्राण्यांचे शरीर त्रिस्तरी सत्य देह गुहायुक्त व द्विपार्श्व सममित असून खंडीभूतही असते. यांच्या शरीराभोवती कायटिनयुक्त बाह्य कंकाल असते. हे प्राणी एकलिंगी असतात आणि ह्याची उदाहरणं जी आहेत ती खेकडा, कोळी, विंचू, पैसा, गोम, झुरळ, फुलपाखरू, मधमाशी ही आहेत. आता एवढा भाग आपण आज पाहिलेला आहे. पुढचा भाग आपण उद्या बघू आणि यात काही शंका असेल तर नक्की विचारा. थँक्यू.